झी 24 तास एक पाऊल पुढे. तज्ञांचं म्हणणं आहे पनवेल कॉरिडॉर जे म्हणतात आहे विरार कॉरिडॉर ही नवीन रेल्वे लाईन नसून पनवेल दिवा वसई आणखीन विरार असा जो ऑलरेडी ट्रॅक आहे त्यालाच एक कंप्लीट सेक्शनचं रूप द्यावं अशी कल्पना असावी अशी माझी कल्पना आहे. रेल्वे मंत्र्यांनी पूर्व पश्चिम उपनगरांना रेल्वे मार्गाने जोडण्यासाठी अभ्यास करण्यात येणार असल्याची घोषणा केली, पण त्या बाबतीतही अधिक स्पष्टता केली नाही. जोडणे स्टेशनची कल्पना आता काय एक्झॅक्टली त्यांनी असं मूर्त स्वरूप असं दिलेलं नाहीये. नुसतं स्टेशन्स जोडायचे आहे. मध्ये कुर्ला आणखीन बांद्र्याला जोडायचा प्रयत्न चालू होता, तेही शक्यता आहे. दादरला सुद्धा ते मध्ये आता यार्ड जे रिकामं झालेलं आहे त्या मालगाडींचं त्याला सुद्धा गाड्या पश्चिमेच्या गाड्या आपल्या सेंट्रल रेल्वेला आणि पूर्वेच्या गाड्या पश्चिम रेल्वेला करायची शक्यता नाकारता येत नाही. दिवा स्टेशनची आजची परिस्थिती पाहता तिथं 2 ट्रॅक हे प्रवासी तसंच मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेसाठी वापरले जात आहेत. मात्र दिवा वसई कॉरिडॉर योजना अंमलात आणण्यासाठी इतर बाबींचाही विचार करावा लागणार आहे. लोकल सेवेमुळे स्टेशनवर प्रवाशांची होणारी गर्दी तसंच लोकल ट्रेनसाठी लागणाऱ्या विशेष प्रकारच्या प्लॅटफॉर्मची उभारणी करावी लागणार आहे. मात्र त्यासाठी मोठा कालावधी जावा लागणार यात कुणालाच शंका नाही. त्यामुळे नवीन कॉरिडॉरप्रमाणेच MUTP 3च्या घोषणेबाबतही शंका उपस्थित केली जाते. रेल्वे मंत्र्यांची घोषणा वास्तवात उतरण्यासाठी किती कालावधी घेणार असा सवाल आता केला जातोय. कारण MUTP आणि MUTP 2 या योजना अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. MUTP 3 आज फक्त योजना ह्या रूपात आहे. आतापर्यंत MUTP 1 सुद्धा 100% पूर्ण झालेलं नाही. MUTP 2 सुद्धा 100% पूर्ण झालेलं नाही. केव्हा होईल त्यांचं आता या वर्षी कंप्लीट होईल, पुढच्या वर्षी कंप्लीट होईल, त्याच्या पुढच्या वर्षी कंप्लीट होईल, हे करता करता त्यांनी इतका वेळ घालवला. आता हे प्रोजेक्ट केव्हा त्यांना फायनलाइज करणार, केव्हा प्रपोजल रेल्वे बोर्डाला सबमिट होणार, त्यानंतर रेल्वे बोर्डाला फंड्स केव्हा अवेलेबल होणार, त्यानंतर केव्हा सँक्शन करणार, हे काही म्हणजे व्हिज्युअलाइज करता येणार नाही मला तरी. नवीन कॉरिडॉर आणि MUTP बाबत रेल्वे मंत्र्यांनी केलेल्या घोषणा सत्यात उतरणार की त्या केवळ घोषणाच बनून राहणार हे आगामी काळातच उघड होईल. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. मुंबईमधल्या हार्बर रेल्वे मार्गावरच्या प्रवाशांना या बजेटमध्ये नेमकं काय मिळालंय हेही आपण पाहणार आहोत. वेस्टर्न आणि सेंट्रल मार्गाप्रमाणेच मुंबईत हार्बर मार्गावरही प्रवाशांची गर्दी मोठी वाढली. पण हार्बर मार्गावर सध्या 2च ट्रॅक्स आहेत. त्यामुळे या मार्गावर फास्ट ट्रेनचा पर्याय सध्या तरी उपलब्ध नाहीये. हार्बर मार्गावरची गर्दी कमी करण्यासाठी लोकलचे डबे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मात्र तो पुरेसा आहे का हा मोठा सवाल आहे. समस्यांचा रेल्वे मार्ग म्हणून हार्बर रेल्वे मार्गाची ओळख तयार होऊ लागली आहे. रेल्वेचं सावत्र अपत्य असल्यासारखी वागणूक हार्बर रेल्वेला दिली जात असल्याची भावना या मार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकल प्रवाशांच्या मनात तयार झाली आहे. गेल्या काही वर्षात ही परिस्थिती बिकट झाली आहे. रेल्वे अर्थसंकल्पाच्या निमित्तानं हार्बर मार्गावर काही सुधारणा होतील अशी आशा या प्रवाशांना होती. पण रेल्वे अर्थसंकल्प सादर झाला आणि हार्बर मार्गावरच्या रेल्वे प्रवाशांना कही खुशी कही गम अशीच अवस्था झाली आहे. रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी नवी मुंबई आणि हार्बर मार्गासाठी काही नवीन योजना सादर केल्यात तर काही गोष्टींबाबत फार निराशा केली आहे. गेल्या काही वर्षात हार्बर मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या मार्गावरही प्रवाशांना घामाघूम करणाऱ्या गर्दीतूनच प्रवास करावा लागतोय. हार्बर मार्गावर वाढती गर्दी पाहता लोकलच्या डब्याची संख्या वाढवण्याची मागणी गेल्या काही वर्षापासून केली जाते. कारण आज हार्बर मार्गावर 9 डब्यांच्या लोकल धावत आहेत. गर्दीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी हार्बर मार्गावर 12 डब्यांच्या लोकल सुरू करण्याची मागणी रेल्वे मंत्र्यांनी मान्य केली आहे. Work will be taken up to facilitate running of 12 car rakes in Harbour Line. A new double line work, Bilpur, Seawood, Uran is progress, which will provide direct passenger connectivity to JNPT. हार्बर मार्गावर आता 9 डब्यांऐवजी 12 डब्यांची रेल्वे धावणार आहे. त्यामुळे हार्बरच्या प्रवाशांना थोडा दिलासा मिळणार आहे. मात्र रेल्वे मंत्र्यांनी जाहीर केलेला हा निर्णय जुनाच असल्याचं तज्ञ म्हणतायत. हा निर्णय बजेटमध्ये जरी उल्लेख या निर्णयाचा असला तरी याबद्दल प्रपोजल्स गेल्या 3-4 वर्षापासून चालू होते. प्रपोजल्स ऑलरेडी गेलेले आहे. प्लान्स ऑलरेडी सबमिट केलेले आहे रेल्वे बोर्डाला. रेल्वे त्याचा खर्चाचा 3 वर्षापूर्वी 800 कोटीचा खर्च होता. त्याला अजून मंजुरी मिळत नाहीये.
तर ज्या मुंबईकरांना सगळ्यात जास्त गरज आहे रेल्वेची, त्या मुंबईकरांच्यासाठी या सगळ्या घोषणा आणि ज्या विविध आश्वासनं आहेत त्या आश्वासनांच्या पाठीमागे नेमकं काय आहे हे आपण बघितलं प्राईम वॉचमध्ये. आणि यावरच म्हणावंसं वाटतं की मुंबईकरांनो, मंजिल अभी भी दूर आहे. प्राईम वॉचमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे. झी 24 तास एक पाऊल पुढे.